नदीचं पाणी अचानकच इतकं वाढलं की जिथं आपल्याला मोटर जोडायची होती ना ती जागाच पाण्यात गेली. तरी पण तसल्या पाण्यात नेऊन मोटर जोडूनच आलो. तर कसं आहे पब्लिक, तुम्हाला तर माहितच असेल काल आपण नवीन मोटर आणलेली. आज काय नाही, आपल्याला जायचं होतं तीच मोटर जोडून घ्यायला. सकाळ सकाळ भाव आला त्याची टार्झन घेऊन, चल म्हणला जाऊन दुकानात सामान घेऊन. मग काय नाही, शोरूमचं शटर उघडलं आणि आता आपल्याला जे जे पाहिजे मोटर जोडायला सामान सगळं घेतलं पिशवीत टाक. मोटर बी घेतली गाडीवर टाकून आणि चला म्हणलं आता जाऊन मोटर जोडून यावं. अजून पाणी वाढलं म्हणजे परत जोडाय बी येणार नाही. मग काय नाही, डांबरी रस्त्यानं सनकत रॅम्पानं उधळत आणि नांगरट्यातनं आदळत निघलो डायरेक्ट तिथं जिथं मोटर जोडायची होती. पण तालीवरनं काही गाडीवर चढली नाही. मग घेतली मोटर उचलून खाली. भावानं बी काय नाही दिली उचलून मोटर खांद्यावर आणि चल म्हणला आता पुढे. कसं तर अब्दून नदीजवळ मोटर आणून ठेवली. तेवढ्यात भाऊ कुठं दम खाताय, निघाला डायरेक्ट मोटर जोडायची जागा बघायला. मी बी गेलो मागणं आणि अगोदरच्या मोटरला जोडलेले गाडव्याची पाईप घेऊन आलो वर. आता जोपर्यंत पाईप पाण्यात होती तोपर्यंत काही नेट लागलं नाही, पण जशी पाईप वर आली तशीच अपदा व्हाय चालू झाली. तरी पण शेवट वर आणून टाकलीच पाईप. तेवढ्यात भावानं वायराला जॉईंट मारायला चालू केलं. आता टेन्शन फक्त एकाच गोष्टीचं होतं की जिथं आपल्याला मोटर जोडायची आहे ना तिथे पाणी वाढत चाललेलं आणि योगडी काय नाही डायरेक्ट मांडी घालूनच जॉईंट मारत बसलेलं. आता एकदाच सगळं जॉईंट मारून झालं की मग काय नाही मोटर खोलली आणि त्यात पाणी भरून घेतलं. त्यानंतर घेतली मोटर खाली ओढून आणि उचलत घेऊन जायचं म्हणलं तर काही जमलं नाही, कारण मागच्या बाजूला वजन जास्त असल्यामुळे भावाला काही उचलले नाही. मग मी आलो माग आणि मग नेली मोटर उचल आणि वर येऊन पेटी मध्ये पण सगळ्या वायरा घेतल्या एकदम ओके मध्ये जोडून. त्यानंतर डायरेक्ट आलो नदीपाशी, कारण पाणी किती मारती बघायचं होतं. तेवढ्यातच मोटर पण चालू झाली, पण पाणी म्हणावं असं येतच नव्हतं. तेवढ्यात भाऊ म्हणला की मोटर उलटी आहे. सरळ करून चालू केली तर काय एकदम ओके मध्ये पाणी मारत होती. मग काय नाही बंद केली मोटर आणि आता म्हणलं की हो पाईपा जोडून. मग काय नाही पाण्यात बुडलेली पाईप वर काढली आणि मोटरला जोडून घेतली. आता इथं आपलं नदीचं सगळंच काम संपलं. आता जाता जाता आपल्याला दिसली आपली जुनी मोटर. त्याला म्हणलं पडू दे आता इथंच. आता सगळं गाबाळ गुंडाळून घरी निघालेलोच. तेवढ्यात लक्षात आलं की आपल्या जुन्या मोटरची पाईप वरच राहिलेली आहे, ती पुरात होऊन जाईल. म्हणून काय नाही पाईपीला दाव्याने बांधून घेतल्या आणि डायरेक्ट डांबाला बांधून पॅक केलं आणि आता लोकांच्या रानातलं पेरू खात खात निघालो डायरेक्ट घरी. तर आजच्यासाठी एवढंच.